खरं तर आज गरज कालच होती या वस्तूची. आपण साफसफाई केली आणि त्यावेळेस हा झाडू माझा मोडलेला होता. मी चेअरवर उभं राहून जुना झाडू म्हणजे जी लक्ष्मी आहे तिनं झाडे काढली. पण हिचं पार्सल थोडंसं लेट आलं. लेट आलं म्हणजे मीच ऑर्डर लेट केलेलं होतं. कारण झाडूच नव्हतं, पण म्हटलं आता हा येणारच नाही तोपर्यंत. पण फायनली आज ऑर्डर आली आणि पॅकिंग खोलून बघितली तर छान आहे. ज्या वस्तू पाहिजे आपल्याला त्या घ्याव्याच लागत्या. 125 रुपयामध्ये मेशोची ऑर्डर होती. बघू आता कसं निघतं काय. थोडंसं नाजूकच वाटतंय, पण मग बरं आहे चला. पहिलं प्लास्टिक होतं. 5-7 वर्ष टिकलं पहिली. पण मग आता जाळं काढायचं लगेच हातातच काहीच नाही. डायरेक्ट फायनली घरातल्या झाडूने जाळे काढले. खूप त्रास होतो असं खुर्चीवर उभं राहून ते ना. बघा याचंवालं पण असं काढावं म्हणजे डेमो आपण पहिल्यांदा आज साफसफाई तर झालेलीच आहे, पण पाहिलं कसं हे करतं फॅन वगैरे पुसायला. आणि नंतर मेहंदी भिजत घातली. पार्सल सकाळी सकाळी लवकर आलेलं होतं. मग ही मेहंदी मी 9-9:30ला भिजत घातली. याच्यामध्ये टाकलं सरसोचं तेल आणि आवळा पावडर. आवळा पावडरने केस काळे होते. आणि लोखंडाची कढई वापरली. दोन्ही मस्त मिक्स करून. व्हिडिओ असं का दाखवा म्हणजे मेहंदी स्वतः का लावते मी, मला यूट्यूब फॅमिलीला दाखवायचं का. मला पहिलं पार्लरमध्ये मेहंदी शिकवलेली. माझं बरंच वर्ष पार्लर बाहेर होतं. कोरोनापासून मी बंद केलेलं आहे. फक्त घरी जेवढं होईल तेवढं करते. सगळ्यात पहिलं मेहंदी लावायची शिकवलेली. आपल्या हाताने मेहंदी कशी लावायची प्रत्येक वेळेस आपण बोलू शकत नाही याला त्याला. स्वतः पण सगळे कामं जमले पाहिजे आपल्याला. आपलं ह्याच्या कोणाच्या भरोश्यावर नसलं पाहिजे. एखाद्या वेळेस ठीक आहे, पण म्हटलं आज चला यूट्यूब फॅमिलीला दाखवा कशी मेहंदी. पुढच्या वेळेस सविस्तर माहिती म्हणजे दाखवाल तुम्हाला स्वतः कशी मेहंदी लावायची. आणि प्रत्येक एक भांगात मेहंदी लागते. एक आपण त्याचा व्हिडिओ नक्कीच करू. हे बघा प्रत्येक भागात मेहंदी लागली तरच. कारण आपण एवढी काय हे करतो, त्रास काढतो, डोक्या घेऊन बसतो 4-5 घंटे. आणि ती मेहंदी लावल्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. प्रत्येक भागात केसात मेहंदी लागली पाहिजे. माझं कसं समोरूनच पांढरे झालेले फक्त थोडेसे. ते एकदम चांगलं नाही वाटत. म्हणून मग याच्या आधी कधी मेहंदी लावायची गरज पडली नाही. भगवंताने दिलेले शरीर आहे, याचं फुकट भेटलेलं. तेव्हा याची किंमत आता कळती, जेव्हा आपल्याला त्याच्यावर खर्च करावा लागतो. खर्च तर जाऊ दे, पण नॅचरल जे आहे ते चांगलं वाटतं. पण मेहंदी तर लावाच लागते. केस पांढरे झाले. आता काय सगळ्यांचेच केस पांढरे होत्या कमी वयामध्ये. पण पाठीमागून काय जास्त लावली नाही मी. मला हे दाखवायचं होतं यूट्यूब फॅमिलीला आपलं मेहंदीचं वगैरे कसं. म्हटलं आपण एखादा व्हिडिओ बनवूच परत. आणि मी स्वतः का बरं लावलं काय यूट्यूब फॅमिलीसोबत. पण म्हणजे आपण स्वतः ज्याला कोणी समजा एखाद्या जवळ लांब राहतं, शेजारी कोणी नाही, गावाकडं वगैरे व्हिडिओ बघता, मग त्यांना मेहंदी लावून द्यायला कोण नसतं, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. ज्याला वाटलं म्हणजे चांगलं वाटलं ते स्वतः पण म्हणजे व्हिडिओचं काहीतरी त्याच्यातून घेईल. आणि बाकीच्यांना तर असतंच कोणी कोणी लावून देतं. ज्यांना कोणी नाही शेजारीला वगैरे असं लावू द्यायला, यांनी अशी मेहंदी आपल्या हातानं कशी लावायची. पाठीमागून बघा आता एवढी थंडी आहे, थंडीच्या दिवसामध्ये खूप त्रास होतो. पण दुपारच्या वेळेस लावली मग मी. दुपारी खूप ऊन पडतं, सकाळी संध्याकाळी जास्तच थंडी आणि त्याच्यात मेहंदी. पण आता मग संक्रांत पण आली. आता असं काही नाही 10व्याच्या वेळेस म्हणजे का मेहंदी वगैरे. कारण आता 2-3 दिवसांना तरी लावाच लागली असते. म्हटलं मग चला आत्ताच लावून घ्यावा, कारण मेहंदी लावायचीच होती. मग त्याच्यामध्ये सरसोचं तेल आणि आवळा पावडर टाकली, तुम्हाला सांगितलंच मी, पण डबल दाखवते. लोखंडाची कढई वापरायची, सरसोचं तेल वापरायचं, आवळा पावडरने काळे केस होतात. 2 घंटे ठेवायची, 2-3 घंटे. मग कॅरी बॅग लावून घेतली. कॅरी बॅगनी केस तुटत नाही. कारण केस जर तुटले ना म्हणजे कडक होतात जर नाही कॅरी बॅग वापरली. आणि धुवायच्या वेळेस मग खूप तुटतात केस. असं सोपं जातं धुवायला, पटकन मेहंदी निघून जाते. मेहंदी पण निघायला त्रास नाही होत. दुपारी म्हणजे आज यांना उपवास होता रविवार, आणि मग काही स्वयंपाक वगैरे केला नव्हता. मग दुपारी आमच्या पिलूनच खिचडी केली. तिने मस्त असं मसाले भात केला, त्याची
चवच काय सांगायची, तिच्या हाताला पहिल्यापासूनच खूप खरंच टेस्टी, म्हणजे खूप छान बनवते. आणि संध्याकाळी आम्ही खाली गेलो थोडंसं, मला मेहंदीची केस विंचरायची होती आणि ऊन ऊन होतं म्हणून थोडीशी गेली खाली. तर पहिले राहत होती ती दिदी आली, तिला छोटीशी मुलगी छान आहे. संध्याकाळी केला बट्ट्याचा स्वयंपाक, वरण बट्ट्या, कारण उद्या मला जायचं होतं गावाकडं. तर मग म्हटलं हिला पण शिळं राहील स्वयंपाक वगैरे. मग अशा मस्त वरण बट्ट्या केल्या. किराणा 2-3 दिवसांनी भरायचा आहे. मग म्हटलं आज चला आत्ताच वरण बट्ट्या खायला या. लवकर जेवायचं, लवकर झोपायचं, लवकर उठायचं, उद्या गावाकडं जायचं. छान झालं. आज भाजीला काहीच होतं, पण मग केले बट्ट्या. म्हणजे किराणा संपत आला आता, म्हटलं एवढं सुतूक होऊ द्यावा, मग किराणा आणू. सगळं आहे, फक्त शेंगदाणे संपले. तर म्हटलं मग जाऊ आपण बट्ट्या करू काहीतरी. असं काही नाही बट्ट्या खाल्ल्याने, म्हटलं मग भाजीचा कंटाळा आला. म्हटलं 2-3 दिवस सुटकामध्ये नकोच किराणा आणायला. भांडे पण घासायचे 2 दिवस अजून ऍडजस्ट करू म्हटलं. 1.5-2 महिने झाले असं किराणा भरलेला. किती दिवस झाले किराणा भरला? 1.5 वार झाला. 1.5. म्हणून आज केले वरण बट्ट्या. उद्या सोमवार, उपवास. लिंबू घ्या ना, लिंबाला बट असं तेलकट खाल्ले त्रास नाही होत. चला युट्यूब फॅमिली जेवायला मस्त. सकाळी बघा मेहंदी लावली, दुपारी मेहंदी धुतली. आता उद्या सकाळी एवढं गडबडीत केस धुणं थंडीचं म्हणजे चालत जायचं. मी आजच केस धुवून घेतली. चांगलं झालं का? मीठ वगैरे पाहिजे का? मीठ घ्यायचं का? नाही का? नाही ना, तिखट नाही काही नाही, मस्त एकदम. आवाज जातो का तुमची युट्यूब फॅमिलीला? तिखट काही झालं का नाही? तुम्ही कुठं काम करत्या काय सगळं सांगितलं का? आपण याला परवा विचारू, तुम्ही कुठं ड्युटी करत्या काय आपल्या युट्यूब फॅमिलीला. त्यांना बोलायला लावू आपण. पहा तुम्ही पुढचा व्हिडिओ. मी पण आता मशीन आणणार, मोटरची छोट्या छोट्या पर्स वगैरे शिवणार आहे. पण हे मशीनच आणून द्यायला काय करावं. कारण मशीनचं जे जड जाती मशीन आमची जास्त, त्याच्यामुळं नको वाटतं. मग पाय धरणार आहे, पाय दुखत्या. यांचं टीव्हीकडे लक्ष राहतं, यांचं लक्ष नाही कशाकडं. फक्त आले की जेवण झालं का जेवताना टीव्ही पाहायची, बाकीचं काही घेणं नाही. टीव्ही एकदम आपल्याला पाहिजे. मॅच चालू आहे आता. काय मॅच चालू आहे यासाठीच मग आपण हे चालू केलं. आता तुम्ही पहा, तुम्ही घरात कस कस लक्ष, मॅच चालू आहे. मस्त झालं. एकच नंबर.
आमचे भांडणं होते बरं कधी कधी जेवताना टीव्हीवर. पुढे फक्त व्हिडिओ पाहता का? उद्या टक्कल होईल तुमचं आहे ना. चंपी मेहंदी लावलेलं खाजं येते दक्ष. तेच नाही राव. उद्या कोण तेल नाही लागायचं 15 दिवस डोक्याला पॅरेशूट बंद. उद्या पण टकलू. उद्या उकडे परिवार सगळे टकलो. टोपी धुवून ठेवली आज. होते का? टोपी नेमकी सापडली तुमची. तीच ना? मेहंदी कलरची. म्हणजे गरज का? आवरायला लागली तेव्हा टोपी सापडली लगेच. उद्या का मला उपास सोडायचं नाही. मी घरी आल्यावर सोड. ते नाही जेवण आहे ते नाही एवढं. सोमवार आहे बाई. जेवण व्यवस्थित नाही होत. म्हणजे तिकडेच सोडा पण कुठं सोडायचं पाहिजे. भाजी भाकर खायची मला. अगं चाल ना बाई. इतकं भारी झाल्यावर गरम वाटतं बघती. बट्ट्याचं दळलेलं नव्हतं बरं का. मी काय केलं, गव्हाचं पीठ घेतलं. 2 भांडे काही मिक्सरमध्ये गहू बारीक दळून घेतलं. म्हणजे थोडं जसं बट्ट्याचं असतं तसं. एकच नंबर बट्ट्या. काय अर्जंट आपण म्हणतो चला मी दळून नाही आली. पण आपण पण कधी कधी बुद्धीचा वापर केला पाहिजे. बट्ट्याचं दळून घरूनच बट्ट्याचं दळता येतं आपल्याला. मस्त 2 भांडे मिक्सरचे फिरवले गव्हाचे. जसं पाहिजे तसं एकच नंबर. मग झाल्या का नाही. मी लय बडबड करते बरं का. माझा बोल काही स्वभाव आहे ना. हे बाबा शांत आहे. शांत म्हणजे फक्त तुम्हाला शांत वाटत ना. आपण ते काय शांत आहे तुम्ही. बोल का माणूस परवडलं. याला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये लोक दाखवले कशी बोलत्या गप्पा करत्या. मग मला ऍडजस्ट करावं लागत. सगळे मध्ये बोलावं लागत. पाहुणे रावळे घरचे दारचे सगळ्या धरून चालावं लागतं. यांना कोण नाही पाहिजे. टीव्ही कोणाच्या घरी बरं एवढं गप्पा केल्या तरी एक शब्द. घे ना. भाकर खायचं कोरडं घेत नाही. मला कोरडाच आवडतो. तुम्हाला द्यायचं जीव सहित पाहून राहत. रात्री एवढी थंडी आहे. संपली का? एकच नंबर खिचडी. म्हणजे मी आजपर्यंत आज खिचडी खाल्ली नाही. नाही तू कर किंवा नको करू पण मी सांगते तुला. तुमची सांगत का सगळी बघी तुम्हाला कळत नाही काही गोष्टी. राहू दे ना. नाही तर स्वयंपाकात खरंच मला खिचडी कापून द्या. मग ह्या डिलीट केलं तर काय व्हिडिओ बनवते. काय व्हिडिओ बनवते मारायला. काय पागल आहे. व्हिडिओ चालू म्हणून मी एवढं हे करायली. तिकडे का? काय सांगू तुम्हाला. मी आजपर्यंत आज खिचडी खाल्ली नाही.
व्हिडिओ मध्ये यायलाच नकोच म्हणते, अशी मस्त डान्स करते. झालं बंद कर गं. आणि व्हिडिओतला काही डिलीट करायचं नाही, काही सुद्धा नाही. आज फायनली मी ठरवलं होतं आज मुलीला ब्लॉगमध्ये घ्यायचं. ती नाहीच म्हणत होती, पण तिला माहीत नव्हतं मी व्हिडिओ चालू केलेला आणि तिला मी कट करू दिलाच नाही ज्यावेळेस एडिटिंग करायची त्यावेळेस. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? असेच जर व्हिडिओ बघायचे असले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि याच्या आधीचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब फॅमिलीला खरंच खूप खूप त्यांचे म्हणजे कौतुक करावं की व्हिडिओ बघतात. आणि असे व्हिडिओ बघायचे असल्यावर इथून पुढं सगळी फॅमिली घेणारच, कारण आपण भांडून तंडून का होत नाही. मुलीला मी आज तिला कळू दिलं नाही व्हिडिओ कसा वाटला.